आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। युती आणि आघाडीमधील सगळ्या पक्षांकडून जागा वाटपावर चर्चा सुरू आहे, तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। अब की बार 400 पार हा नारा देत भाजप मित्रपक्षांसोबत मिळत तयारी लागली आहे आणि महायुतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नो रिस्क धोरण ठेवल्याचं दिसून येतंय। त्यासोबतच भाजपने मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय, तर भाजप राज्यातून 32 ते 35 जागा लढणार असल्याची माहिती मिळते। मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोजक्याच जागा म्हणजे विनिंग जागा देणार असल्याची माहिती मिळाली असून मिशन 400+ मुळे भाजपने नो रिस्क धोरण ठेवलेलं आहे, तर अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। आणि यावरून आपण आता सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार आपल्या सोबत आहेत। तुषार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांचा आज महाराष्ट्रामधला दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे। आजच्या या दौऱ्यामध्ये त्यांच्या भेटीगाठी चर्चा झालेल्या आहेत। अजित पवार सुद्धा त्यांच्या भेटीला निघालेले आहेत, त्यामुळे जागा वाटपाचा तिढा आजच सुटणार हे जवळपास निश्चित झालंय। मात्र भाजपने साधारण 32 ते 35 जागांवर दावा केलेला आहे आणि मित्र पक्षाला विनिंग जागाच फक्त देणार असल्याचं कळतंय। काय नेमके अपडेट्स आहेत, कारण विनिंग पक्षाकडून थोडेसे नाराजीचे सूर उमटताना दिसतायत। तर भाजप राज्यात नेमक्या किती जागा लढवणार? भाजप राज्यात 32 ते 35 जागा लढवणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे। भाजपकडून मित्रपक्षांना मोजक्याच जागा दिल्या जाणार असल्याचं कळतंय। जिथे विजयाची खात्री आहे त्याच जागा मित्रपक्षांना देण्यात असल्याचं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलंय। आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। एकीकडे महाविकास आघाडीची बैठक आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होतीये, तर दुसरीकडे अमित शहा यांच्या भेटीला अजित पवार आणि सुनील तटकरे निघालेले आहेत। त्यामुळे या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो आजच राज्यातला सुटणार असल्याचं हे कळतंय। तर आघाडीमधील सगळ्याच पक्षांकडून जागा वाटपावर चर्चा सुरू झालेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवारकडे। तुषार, भाजप राज्यामध्ये 32 ते 35 जागांवर लढणार असल्याचं कळतंय आणि विजयाच्या खात्री असलेल्या जागाच म्हणजे अगदी मोजक्याच जागा भाजपकडून मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत, त्यामुळे नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। मंडळी, अर्थातच या ठिकाणी भाजपाकडून मित्रपक्ष एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांना फक्त विनिंग सीट दिल्या जाणार आहेत, त्यामुळे त्यांची नाराजी होणं स्वाभाविक आहे। कारण की स्वतः अमित शहा आपल्याला कोणत्याही प्रकारची रिस्क घेताना पाहायला मिळणार नाहीत, कारण की महाराष्ट्रामध्ये एकीकडे महाविकास आघाडी तयार होत असताना या महाविकास आघाडीला जर टक्कर द्यायची असतील तर या ठिकाणी जे कॅन्डिडेट जिंकू शकतात अशाच कॅन्डिडेटला या ठिकाणी संधी दिली जाणार आहे। कारण की अनेक भागांमध्ये जे सर्वेक्षण झाले त्या सर्वेक्षणामध्ये एकनाथ शिंदे गटाचे किंवा अजित पवार गटाचे उमेदवारांचा पराभव होऊ शकतो, या ठिकाणी वेगळे उमेदवार दिले जाऊ शकतात। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर कालपासून अमित शहांच्या मॅरेथॉन आतापर्यंत 2 बैठका पार पडल्या। अजित पवारांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जास्तीत जास्त जागा द्या, आम्ही निवडून आणू। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे प्रेझेंटेशन 18 जागांचं दिलं की आम्ही 18 जागा आम्हाला द्या, आम्ही जिंकून आणू कोणत्याही परिस्थितीमध्ये। मात्र अमित शहा आता कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीये, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदींना 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणून त्यांना पंतप्रधान करायचं आहे। अशा पार्श्वभूमीवरती जर मित्रपक्षांना वाढीव जागा दिल्या तर भाजपाच्या जागा कमी होऊ शकतात, त्यामुळे भाजप आपल्याला अधिकच्या जागा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरताना पाहायला मिळणार आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईवरती देखील भाजपचं विशेष लक्ष आहे। ज्या मुंबईतून 6 खासदार दिल्लीमध्ये जात असतात त्या मुंबईसाठी देखील फॉर्म्युला 5-1चा फॉर्म्युला असणार आहे। यापूर्वी आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरेंसोबत असताना
3-3चा फॉर्म्युला होता, मात्र आता 5-1चा फॉर्म्युला असणार आहेत आणि या फॉर्म्युल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाराजी देखील व्यक्त केली. मात्र या नाराजीनंतर देखील अमित शहानी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काल रात्रीच्या बैठकीमध्ये असेल किंवा सकाळची बैठक असेल, 2 सत्रांमध्ये त्यांनी प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना बजावलं, त्यांना सूचना केल्या की देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर 400पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या असतील तर आम्ही जे सर्वेक्षण केलेले आहेत त्या सर्वेक्षणाच्या आधारावरती आम्ही उमेदवार देणार आहेत. एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, ह्या 2 पक्षांचीच नव्हे तर भाजपाच्या अनेक खासदारांचा देखील पत्ता कट होताना पाहायला मिळणार आहेत. त्या जागी आपल्याला नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे, कारण की अगदी अमित शहा बरोबर आहे. आणि म्हणूनच आपल्याला तुषार, यंदाची जी निवडणूक असेल एक नवं राजकारण, नवी राजनीती जी आहे ती राज्यात पाहायला मिळणार आहे. मात्र याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद.